मिरज वाहतूक नियंत्रण शाखेकडून बेशिस्त वाहनधारकांवर धडक कारवाई, 86 जणांवर दंडात्मक कारवाई। मिरज शहर आणि परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बाळवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या सूचनेनुसार जिल्हा पोलीस प्रशासनाने रस्त्यावरील बेशिस्त वाहनधारकांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश मिरज वाहतूक नियंत्रण शाखेला दिले होते। या सूचनांची तात्काळ अंमलबजावणी करत मिरज वाहतूक नियंत्रण शाखेने मिरजेतील बापूजी साळुंखे महाविद्यालय परिसरात व्यापक मोहीम राबवत बेशिस्त वाहनधारकांवर कठोर धडक कारवाई केली। मिरज वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे आणि पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार सुनील राऊत, अंमलदार सतीश कोळी, दत्ता जाधव, महावीर पाटील आणि संदीप शिंदे यांनी ही कारवाई पार पाडली। या मोहिमेत एकूण 86 केसेस करण्यात आल्या। कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे: ट्रिपल सीट 14 केस, नंबर प्लेट नियमभंग 9 केस, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे 3 केस, धोकादायक माल वाहतूक 3 केस, डार्क ग्लास 3 केस, सीट बेल्ट न वापरणे 2 केस, विनापरवाना अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवणे 8 केसेस, इतर वाहतूक नियमभंग 46। या कारवाई दरम्यान सांगली जिल्हा पोलीस दल आणि मिरज वाहतूक नियंत्रण शाखेने पालकांना महत्त्वाचे आवाहन केलेलं असून अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने देऊ नये, तसेच पाल्यांनी वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच आणि पालन करत वाहने चालवावी अशी विनंती करण्यात आली आहे। रस्त्यावरील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यासोबतच अपघातांचे प्रमाण चिंताजनक पद्धतीने वाढत आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षित प्रवासासाठी वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे यांनी यावेळेस केलं आहे। आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक तुषार दोशी सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक कल्पना बाळवकर मॅडम, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जे वाढते अपघात आहेत त्या अनुषंगाने एक स्पेशल ड्राईव्ह बापूजी साळुंखे महाविद्यालय या ठिकाणी घेण्यात आला होता। त्या ठिकाणी आज रोजी एकूण 86 केसेस केलेल्या असून त्यामध्ये अल्पवयीन चालक यांच्या विरोधात 8 केसेस करण्यात आलेले आहेत, म्हणजे त्यांना तो दंड आकारण्यात आलेला आहे। तसेच इतर ट्रिपल सीट, मोबाईल टॉकिंग अशा केसेस करण्यात आलेल्या आहेत। माझी सर्व पालकांना विनंती आहे, तसेच आमच्या सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे एक विनंती आहे की आपल्या पाल्याला गाडी देताना हे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याच्या हातामध्ये गाडी परवाना काढून देण्यात यावी। त्यामुळे आपल्या पाल्याचा तसेच इतर रस्त्यावर जाणाऱ्या लोकांचा कोणतीही हानी होणार नाही। तरी सर्व पालकांना माझी विनंती आहे की सर्वांनी आपल्या पाल्याला गाडी देताना वाहतुकीच्या नियमाबाबत सांगूनच गाडी देण्यात यावी।